जरंगे पाटील महाविकास आघाडीच्या जागा निवडून आणण्यासाठी बैठका घेतात, काय वाटतं हाकेंच्या? नाही, हाके त्यांच्या पद्धतीने लढाई लढतात आणि प्रत्येक माणूस आपल्या आपल्या पद्धतीने बोलतोय, परंतु शेवटी ह्या राज्यामध्ये मराठा बांधव हा आपला सर्वात मोठा भाऊ आहे. त्याची ही आर्थिक परिस्थिती, त्याच्याही आपण बाकीची शैक्षणिक परिस्थिती किंवा नोकरीमध्ये अनेक वेळेस त्यांना जी अडचण येते ती अडचण दूर व्हावी यासाठी जरंगे पाटील साहेब लढतात. ते लढू लागले, त्यांच्या लढण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहे त्यांना. राहिला प्रश्न दुसरा, तर ओबीसी बांधवांना वाटतं का आपला हक्क कुणाकडे जाऊ नये आणि ही हक्काची लढाई दोघांची बी आहे. दोघांमधून हक्क निश्चित देण्याचं काम मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतील. मंत्री असं म्हणतायत की मुख्यमंत्री झाल्याहून काय झालं त्यांना सगळं कळतं का? पहा, मी ज्या बोलतो नाही असेल, आमचे मंत्री असेल किंवा नसेल ते मला त्याच्याबद्दल फार भाष्य करायचं नाही, पण मुख्यमंत्री महोदयाला जे कळतं ते दुसऱ्याला कोणाला कळत नाही. इतका मोठा उठाव केल्यानंतर एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्यामध्ये आपला स्वतःच्या नावासहित गोरगरिबांचा विश्वास प्राप्त करतो, याचा अर्थ त्यांना सर्व कळतं आणि सर्व कळतो म्हणून तर 18-18, 15-15 तास ते काम करतात. परंतु त्यांच्या विरुद्ध जे काही बोलले ह्या लोकांनाच काही कळत नाही, मला असं वाटतंय. म्हणजे हे भुजबळ काल असं म्हणाले, कोणी असो, मी काय बोललो एक मिनिट लक्षात घ्या. मुख्यमंत्री महोदयाच्या बद्दल कोणीही बोलत असेल का मुख्यमंत्र्याला कळत नाही, तर तो प्रश्न मी कधीही आमच्यासारखा कार्यकर्ता खपून घेणार नाही. ते विशाळगडावरती मस्जिदीची तोडफोड झाली, मुस्लिम धर्मियांचं पवित्र स्थळ होतं, तिथल्या काही लोकांना मारलं, तोडफोड झाली, अतिक्रमण काढलेलं आहे. मुत्याज्जिली 19 तारखेला त्याच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत कोल्हापुरात. अल्पसंख्याक मंत्री म्हणून तुमची काय भूमिका? नाही, मला असं वाटतं की सर्व धार्मिक स्थळ आहे ते जपून ठेवायला पाहिजे. हे जाती तीळ निर्माण होणार नाही त्याची दक्षता पुढाऱ्यांनी घ्यायला पाहिजे. ते राजे असो का इम्तियाज जलील साहेब असो, या दोघांनाही माझी विनंती राहील की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. शेवटी अल्पसंख्याक समाजाची मस्जिद पाडण्यामध्ये जे लोक चुकीच्या पद्धतीने ते काही केलं असेल त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे. ती मागणी काही चुकीची नाही. एखाद्या मंदिरावर बी चुकीच्या पद्धतीने मंदिर पाडल्या गेलं तर त्या ठिकाणी माझी भूमिका स्पष्ट मंदिराच्या बाजूने असते, इथे मस्जिदाची बाजूने आहे. आणि एखादा छोटे मोठे जे काही आमचे अल्पसंख्याक समाजाचे छोटे छोटे मंदिर आहे तेही सुरक्षित राहायला पाहिजे. शेवटी या देशामध्ये राहणारा, राज्यामध्ये राहणारा सर्व जाती धर्माच्या माणसाचा तितकाच अधिकार आहे. या विशालगडमध्ये मुस्लिम बांधवची जी मस्जिद आहे तर विशालगड हे त्यावेळेस त्या काळामध्ये ही सर्व जाती धर्माचे लोक त्या राज्यकर्त्याच्या सोबत होते, त्या राजांच्या सोबत होते. आज याच्यामध्ये काहीतरी तीळ निर्माण करून छोटे मोठे, ठीक आहे, ज्या ठिकाणी येण्या जाण्याला अडथळा असेल, काही साफसफाईला अडचण असेल, काही ठिकाणच्या ज्या व्यवस्था करण्यासाठी अडचण असेल ते अडचणी दूर करायला पाहिजे. पण धार्मिक भावना दुखणार नाही याची दक्षता ते मला वाटतं राजे असेल का इम्तियाज जलील असेल दोघांनी घ्यायला पाहिजे अशी मला, मी एक मंत्री म्हणून खात्याअंतर्गत काही त्याचा अहवाल घेतला नाही. आता माझ्याकडे मी त्याची संपूर्ण माहिती आमच्या आयुक्तांना बोललो मी आणि आमचे आयुक्त ते सर्व तपासून घेतील. शेवटी मायनॉरिटी आयुक्त जो आहे तो मायनॉरिटी आयुक्त त्याची पूर्ण तपासणी करेल, त्याची पूर्ण कागदपत्र तपासल आणि हे जे अतिक्रमणामध्ये जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला. शेवटी मी पहिले बोललो, मंदिर असेल, मस्जिद असेल किंवा बौद्ध विहार असेल, या सर्वांना संरक्षण देणं सरकारची जबाबदारी आहे. हे सर्वांना सुरक्षित ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि अशा गोष्टी अशा काळामध्ये करणं हे राजकारण करणाऱ्या लोकांना राजकारण करू नये. त्यामध्ये ज्या मस्जिदीमध्ये नुकसान झालेलं आहे त्याची सर्व मला असं वाटतं की चौकशी करण्यासाठी आमचा विभाग आणि आमच्या विभागाचे वक्फ बोर्डाचे अधिकारीही जातील तिथे, वक्फ बोर्डाची सीओही जातील आणि आयुक्तही जातील आणि सर्व कागदपत्र तपासून ही जी परिस्थिती निर्माण झाली मी तुमच्यासमोर ती सर्व ठेवली. बरं, एक महानता आहेत गेलं बंडखोरीचा त्यांना फटका बसला, ते जोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाहीत तोपर्यंत जखम बरी होणार नाही असं वगैरे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. काय वाटतं त्या महंतांची त्यांची जखम पाहिली का जाऊन? जखम पाहिली असेल तर निश्चित जखम कोणाची दुरुस्त व्हायला पाहिजे. शेवटी जखम आहे, जखमसाठी डॉक्टर असतो. जखमसाठी मला वाटतं का त्या महंतांचा साधू संतांचा मी सन्मान करतोय, परंतु जखम झाली तर टाके द्यायला पाहिजे आणि ते टाके त्यांच्याकडे असेल तर द्या. खरं टाके आता जखम झाली तर टाकेच द्यावं लागतं. मला एकदा जखम झाली होती तर मग टाके घेतले, तुम्ही पाहिलं तुम्हाला टीव्हीवर बी दाखवलं होते, पण टाके असे टाके जखमची. काल प्रकाश आंबेडकर ते व्हिडिओ गुरुजींच्या सैनिकांनी केलंय आणि त्याच्यावर त्याची चौकशी सरकारने नाही. मी पहिलेच बोललो का ज्या पद्धतीने ते झालेलं दुर्दैवी घटना आहे त्या घटनेची चौकशी निश्चित सरकार करेल
आणि सरकार याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करेल. तुमच्याबद्दलचे काही प्रकाश आंबेडकर आता 5-4 वाजता बिग अनाउन्समेंट करणार, मोठी घोषणा म्हणतात ते बिग काय माहिती काहीतरी मोठी घोषणा आज करणार रिलीज केला आणि त्या टीजरमध्ये असं बिग म्हटलं की अनाउन्समेंट, 4 वाजता मोठी घोषणा. अनाउन्समेंट करेल. तर मोठी त्याच्याबद्दल घोषणा हे केली. काय तुम्हाला बरं, कळलं? रजत, काय सोबत येणार आहे? माझा काय संबंध आहे का? मला तुम्ही का सोडून लागले? हा मी काल मी तुम्ही गेस्ट हाऊसवर मी काल गेस्ट हाऊसवर गेलो म्हणून तुम्हाला शंका झाली असेल. तुमचं काही काँग्रेसमध्ये जाण्याच्या संदर्भातली काही पुढे हालचाल वाढली आहे कसं? माझी कोणतीही हालचाल मी स्पष्ट शब्दामध्ये बोललो, आताही बोलू लागलो. मी काल 2 दिवस अगोदर पंढरपूरला गेलो, तिथेही हेच बोललो का मी एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे. एकनाथ शिंदे साहेबाचा माझ्यावर जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत मी कोणत्याही पक्षाचा विचार करणार नाही. पालकमंत्री पद जे आहे पेंडिंग आहे पालकमंत्री काय काय त्यापर्यंत आता मी त्यांच्या नावाने सांगितलं, तुम्ही त्यांना विचारून घ्या. मला वाटतंय का पण तसं की त्यांचा विश्वास ढासळतोय म्हणून? हे पहा, ढासळलं असतं तर मी आतापर्यंत तुम्हाला ती ब्रेकिंग न्यूज दिली असती जी तुम्हाला पाहिजे. त्यांचा विश्वास पूर्ण आहे, ते माझे मग नेते हा आहेत. वारंवार काय येतोय की तर बाबा तुम्ही त्यांचा तुम्ही विश्वास वारंवार ज्या वेळेस विचारल त्या वेळेस मला हेच बोलावं लागेल. मी काही जुना शिवसैनिक नाहीये, मी तुम्हाला बोललो. मी काही मुळात शिवसेना पक्षाचा संस्थापक पासून नाहीये, मी प्रासंगिक कराराने आलेलो शिवसेना मधला एक कार्यकर्ता आहे. आणि त्याचे खरे जे काही विश्वासू असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहे. त्यांच्यामुळं मी शिवसेना जॉईन केली. आणि मला काही लोक बोलतात का तुमच्या असं तुमचं, तुम्ही मला काही शिकू नका, आमचे काही हित चिंतक, त्याचं नाव नाही घेणार मी, परंतु मी त्यांना हेच सांगितलं का माझा विश्वासू नेता वरती आहे, त्या नेत्याला सिलोट करूनच ज्या वेळेस जाईल तर त्यांना सिलोट करून जाईल. अशी काही माहिती समोर येते की तुम्ही काही काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांशी भेटला आहात. प्रकाश आंबेडकर, MIM, BRS, काही शेतकरी संघटना असे मिळून एक वेगळा पर्याय देण्याचा प्रयत्न आहे महायुती आणि महाआघाडी. नाही, याच्या अगोदर बी अनेक प्रयत्न झाले. 3री आघाडी झाली, 4थी आघाडीही एकदा मला असं वाटतंय का त्याच्यामध्ये प्रकाशजी बी होते, त्यावेळी 4 आघाड्या झाल्या होत्या. परंतु या सर्व आघाड्याचा परिणाममध्ये मला तर असं वाटतंय का लाडली बहीण ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये याचा उपयोग झाला आणि तो सरसगट विजयाच्या रूपाने विधानसभा आणि लोकसभेपर्यंत आजही त्या बहिणी विसरू शकल्याने मला असं वाटतंय का ह्या जी लाडली बहीण हा जो नवीन कन्सेप्ट आलेला आहे तो येणाऱ्या 1 तारखेला पहिला हप्ता अकाउंटवर पडेल. आणि अकाउंटवर मी पहिलेच बोललो खटाखट पडला का त्याचे परिणाम तुम्हाला ऑटोमॅटिक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार निवडून येईल आणि पुन्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील. याच्यामध्ये कुठेही तीड मात्र शंका नाही. साहेबांना आता लाडली बहीण चालणार. करेक्ट. कारण की बहिणीमध्ये जी शक्ती आहे, बहिणी या शब्दामध्ये राखीच्या एक बांधलेल्या धाग्यामध्ये किती ताकद आहे, किती शक्ती आहे याचा अंदाजा तर ते मध्य प्रदेशमधल्या बहिणीने लावला, आता महाराष्ट्राच्या बहिणी लावतो. सरकारने त्याचा अभ्यास केलेला नाही वाटतं नीट. कारण काय की नुसतं ऍप आलं त्याच्यामध्ये अपलोड होत नाही, सगळ्या अडचणी आहेत आणि पोर्टल पण नाही. मला काही वाटत नाही, काहीच नाही. आता आम्ही सरळ केला, आमदार त्याचे अध्यक्ष राहतील आणि आमदार आलेले प्रस्तावाला मंजुरी देतील आणि अकाउंटवर पैसे तुम्हाला त्याच्या अकाउंटवर दिसतील. मी आता बँकेमध्येही बोललो का लाडली बहीण या योजनेच्या नावाने ज्या ज्या महिला जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अकाउंट उघडायला जातील त्यांना फ्री ऑफ चार्ज 1 रुपयाही न करता 0 बजेटमध्ये त्यांना ते देण्याचा अकाउंट उघडण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत. फक्त त्यांना एक अट राहील का 100 रुपये तरी त्यांच्या अकाउंटवर त्यांनी टाकावं. म्हणजे अकाउंट चेक झाला का नाही, ज्या वेळेस हप्ता त्यांच्याकडे पडेल त्यावेळेस 100 रुपये त्यांच्या अकाउंटवर त्यांनी ठेवावं. लाडकी बायको योजना लोक मस्त आहेत. लाडकी बायको, लाडका भाऊ, आजी आजोबा पण आलीच ना. लाडकी आजी, आजी आजोबा काढले ना त्याला. लाडका भाऊ, लाडका जावई. आता इतक्या लाडल्याबद्दल मला काही येणार नाही. कारण की मी कुठेतरी जवई आहे, मी कुणाचा तरी भाऊ आहे, मी कुठेतरी मलाही ते सर्व शब्द लागू होतात. तुम्ही जे बोलले सर्वांचा सन्मान करायला आपण लाडक्यात येत नाही. आपण लाडक्यात यासाठी येत नाही का आमदारांचा पगार पाहिला आणि मी 4 वेळेस आमदार राहिलेलो आहे, 25 वर्षापासून सरकारमध्ये आहे. तर माझा पेन्शनही इतका आहे
तर त्याचाही टोटल मारला तर मला त्या योजनेच्या लाभाची गरज नाही. आता अकाउंट मारू लागले ज्यांना आहे ते किती वेळेस खासदार होते, किती वेळेस आमदार होते, आणि आता किती बनेल त्याचा ते बांधून घेतात जे जे पडले. आता आता एक गंभीर प्रश्न आहे. अजित पवार जे तुमच्या महाआघाडीमध्ये आहेत, हां तर बहुतांशी लोक म्हणतात की अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि स्वतंत्र लढावं, तर त्याचा काही फायदा होईल महायुतीला का कसं? कारण अजित पवारांचा मागच्या इलेक्शन याच्याबद्दल तर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबालाच विचारलं पाहिजे किंवा देवेंद्रजीला. मी इतका मोठा पुढारी नाही का त्यांचा निर्णय घेणं. महाराष्ट्राच्या राजकारणाची नस तुम्हाला माहिती आहे? नाही, थोडी थोडी आहे. नाही, थोडी थोडी कसं आहे, तुम्हाला तुम्ही ज्या दिशेला जातात त्या दिशेला सत्ता असते. हा, याच्यामध्ये कुठे शंका नाही. हे 2 दरवाजापैकी कुठल्या दरवाजात जायचं, ह्या दरवाजा चालली की समजा इकडे सत्ता आहे. नाही, आता तुम्ही माझ्यासाठी प्रश्न विचारू लागले की सत्तामध्ये सत्तार जाणार, तर मी आता एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे आणि एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होणार आणि त्यांच्या सत्तेमध्ये मी कॅबिनेट मंत्री, फक्त खाता चेंज होईल, बाकी मंत्री तो पक्का. चांगले खाते. थँक्यू सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.